मित्रांनो नमस्कार. आणि आपण पाहत आहात देवांग रमेश ब्लॉग, हे माझे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज मी एक परत रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करत आहे. आणि ही रेसिपी माझी पत्नी कलागा जाधव ही आपल्याला करून दाखवणार आहे. कारण आम्ही कोकणी फॅमिली असून आज माझी पत्नी खानदेशी पद्धतीची खिचडी बनवून आपल्याला दाखवणार आहे. त्यासाठी तिने काय काय साहित्य घेतलेले आहे आपण तिच्याकडून जाणून घेऊया. एक वाटी तांदूळ, हा. अर्धी वाटी तूर डाळ, एक कांदा बारीक चिरून. चिरून घेतलाय उभा, ओके एक बटाटा, ओके. कढीपत्ता, कढीपत्ता, राई, थोडासा कढीपत्ता. थोडासा कढीपत्ता, राई फोडणीसाठी, जिरं आणि हिंग. पहिलं राई टाकते, अर्धा एक चमचा. तेल किती टाकलात साधारण? 4 चमचे. हे काय टाकलं? जिरं टाकलंय, काय काय टाकलं ते? राई, जिरं आणि कढीपत्ता, हिंग. आणि आता हा कांदा. हे सर्व एकत्र करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर पेस्ट खलबत्त्यामध्ये वाटून. खलबत्त्यामध्ये वाटून घेतलंय. हे काय टाकलं? हे टाकलं, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा. 1 चमचा परत एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं असं म्हणजे लाल होईपर्यंत करून घ्यायचं काय? थोडं तेलामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे, साधारण लालसर कलर येईपर्यंत. थोडे शेंगदाणे टाकलेले आहे. शेंगदाणे टाकून परत सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे ना. हो. आता या मिश्रणामध्ये काय टाकतेस? टाक ना. बटाटा, साधारण किती हा बटाटा एक घेतले? बटाटा आहे, एक बटाटा कापून त्याच्यावरची साल काढून कापून तो या मिश्रणामध्ये टाकलेला आहे. आणि ते मी स्वतः मिक्स करतोय. रेसिपी बनवायला थोडी मी मदत करतोय आणि त्याचबरोबर व्हिडिओ सुद्धा मी बनवतोय. तर बघूया आज ही खानदेशी पद्धतीची खिचडी कशी होते आणि तिची टेस्ट काय आहे ही आम्हाला कोकणी माणसांना माहिती नाही. त्यामुळं प्रथमच ही खानदेशी पद्धतीची खिचडी आमच्या कोकणी कुटुंबात बनवली जात आहे. हे विशेष असल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. आता थोडी हळद टाकते, एक अर्धा चमचा हळद. हा, आता ते पण मिक्स करायचे ना. जिरे पावडर 1 चमचा. जिरे पावडर 1 चमचा टाकलेली आहे त्या संपूर्ण मिश्रणामध्ये. अशा पद्धतीने व्यवस्थित हे परतून एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मसाला किती? 1 चमचा. लाल तिखट. लाल तिखट 1 चमचा याच्यामध्ये मिश्रणात टाकलेलं आहे. हे संपूर्ण मिश्रण फक्त तेलामध्येच परतून घ्यायचं आहे आपल्याला. आमच्याकडे एक ठेवणीतला मसाला आहे, हा सुद्धा थोडासा याच्यामध्ये आम्ही टाकणार आहोत. साधारण अर्धा चमचा. त्याच्यामुळे ह्या मिश्रणाला एक चांगला कलर येतो व्यवस्थित. असं हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर अर्धा तास भिजून ठेवलेले तांदूळ आणि त्याच्यामध्ये टाकली तुरीची डाळ. हे संपूर्ण त्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी बघूनच असं वाटतंय खूप चांगली रेसिपी आणि चविष्ट रेसिपी होणार आहे असं वाटतंय. तर बघूया. त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं असेल ना, हे सर्व कढईमध्ये मिक्स केल्यानंतर हे सर्व कुकर मध्ये लावायचं. कारण आपल्याला हे सर्व बटाटे, तांदूळ, डाळ शिजली पाहिजे. याकरिता छोट्या कुकर मध्ये आपल्याला याला शिजवायचं आहे.
त्याला शिट्टी करून दे, शिट्टी करायची आहे. आणि किती किलोचा? 2.5 किलोचा कुकर आहे. नाही 2 किलोचा आहे. आणि अजून? 2.5 वाट्या पाणी टाकायचं आहे. कारण 1 वाटी तांदूळ तर 2.5 वाट्या पाणी 2.5 वाटी पाणी पाणी टाकायचं आहे, कारण हे चांगल्या प्रकारे शिजलं पाहिजे. आणि चवीपुरतं मीठ. आणि कुकरमध्ये हे सर्व शिजवण्यासाठी टाकलेलं आहे. थोडं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. हा कुकर उघडा असताना थोडी उकळी आल्यानंतर 3 शिट्ट्या करायच्या. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या व्हायला द्यायच्या. त्याच्यानंतर ही खिचडी तयार होईल. आता ही उकळी आलेली आहे. आता ही उकळी आल्याच्या नंतर या कुकरला काय झाकण लावायचं ना? झाकण लावून 3 शिट्ट्या काढायच्या. झाकण लावून 3 शिट्ट्या काढायच्या. आता हे कुकरचं झाकण लावण्यात आलेलं आहे. आता या कुकरला 3 शिट्ट्या होऊ देईपर्यंत थोडा वेळ आपण थांबूया आणि त्याच्यानंतर तयार झालेली खिचडी आपण पाहूया. अशा प्रकारे ही खानदेशी खिचडी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, आता ही खानदेशी पद्धतीची खिचडी तयार झालेली आहे. या खिचडीवर आपण दही, रायता किंवा पापड, आता या ठिकाणी तांदळाचे पापड बनवलेले आहेत, शिवाय लोणचंही आपण घेऊ शकता. अशा प्रकारे खानदेशी खिचडी आता मी खाऊन हिची टेस्ट बघणार आहे. तर मित्रांनो, या रेसिपीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याविषयी आपण या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा व जास्तीत जास्त सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.